टेल मी व्हाट इज द लास्ट क्वेश्चन इन स्टडीज. कालचा शेवटचा क्वेश्चन काय होता? लवकर. अरे सांगा ना. 16 नंबरचा 16 नंबर. 16 नंबरचा होता पण म्हणजे 14 झाला, 15 झाला, 16 झाला. ठीक आहे. 17 झाला आहे आपल्याला है ना. हे झालं ना. 14 झाला का? 14 झालं 14 झालं. 15 ते नाही झालं. बर. So let I is equal to integration of cos of root x into. आता आपल्याला मी तुम्हाला पहिलेच म्हणलं इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये आकाशवाणी होत नाही किंवा स्वप्न पडत नाही की याला कसं सॉल्व करायचं. हे तुम्हाला ठरवावं लागतं कि हाउ टू सॉल्व दैट सॉल्व. तो अब यहाँ पे अगर हम देखेंगे तो cos के एंगल में रूट एक्स है. तो एंगल में रूट एक्स है तो इंटीग्रेशन तुमको cos x का मालूम है ना. तुम ये cos x का इंटीग्रेशन ले सकते हैं कि बाबा डेरिवेटिव ऑफ sin x cos x है, इसलिए इंटीग्रेशन ऑफ cos x कितना है sin x plus c है ना. ये हम ले सकते हैं. तो अब cos ऑफ रूट x अगर से एंगल में अगर रूट x आया तो उसका इंटीग्रेशन कैसे लेंगे ये आप यहाँ पे इंपॉर्टेंट है. So if in the angle root x comes, then how to take the integration is important one. तो यहाँ पे ये तुम्हारा समझ में आना चाहिए कि एंगल में रूट एक्स आया इसकी वजह से डायरेक्ट तो हम इसका इंटीग्रेशन नहीं ले सकते, इसलिए हम इसको क्या करेंगे सब्स्टिट्यूशन. जब देखो जब भी कुछ तुमको नहीं सूझा इंटीग्रेशन में तो तुम क्या करना सब्स्टिट्यूशन करना. जैसा दो फंक्शन डिवीजन में है तो दो फंक्शन के डिवीजन का इंटीग्रेशन का फॉर्मूला नहीं है तो अपन क्या निकालते हैं सब्स्टिट्यूशन. अब यहाँ पे भी cos के एंगल में रूट एक्स आया तो इसका इंटीग्रेशन तो हमको मालूम नहीं है तो हमको कौन सा देगा सब्स्टिट्यूशन. तो सब्स्टिट्यूशन के लिए सबसे पहले से इसके एंगल को ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन के एंगल को t पुट अप करो. पुट रूट एक्स इक्वल टू टी. रूट एक्स इक्वल टू टी आया तो स्क्वायरिंग ऑन बोथ साइड करो. आपके रूट एक्स स्क्वायरिंग अपनी स्क्वायरिंग जाकर से रूट एक्स इक्वल टू टी है तो कॉमन x इज इक्वल टू कितना मिला दोनों साइड से स्क्वायर करने से x इज इक्वल टू कितना t स्क्वायर. What is the value of x? X is equal to what? It is nothing but t square is there. अब x is equal to t square आया तो इसको डिफरेंशिएट करो तो रूट को तुम t इसको तुम डायरेक्ट t पुट अप भी करेंगे तो तुमको dx तकलीफ देगा. इससे तुम्हारे समझ में चाहिए पहले रूट का टर्म हम क्या करेंगे बाहर करेंगे तो इसके बाद हम इसको सॉल्व करेंगे. So here we can write first here put root x is equal to t. अगले स्टेप में स्क्वायरिंग करने से x is equal to t square. अब हम इसको डिफरेंशिएट करेंगे. देखो अब तुम्हारे लिए बताता है इसको स्क्वायर क्यों करा आपने. समझो मैं इसको डायरेक्ट अगर से करता था तो ये कितना आता था 1/2 रूट x dx इज इक्वल टू dt. मतलब अपन एक ऑलरेडी रूट x को निकाले कर रहे और डिफरेंशिएशन लेने के बाद फिर से रूट x आया मतलब ये ऐसा पॉसिबल नहीं. इसलिए हम इसको क्या करेंगे स्क्वायरिंग करेंगे है ना. सब्स्टिट्यूशन केल्यानंतर पण स्क्वायरिंग का करायलो कारण पुन्हा आपण जर डिफरेंशिएट केलं तो पुन्हा टर्म रूट मध्ये आले. एकदा आपण रूट मध्ये काढायलो पुन्हा रूट मध्ये आले असा होणार नाही. त्यामुळे आपण त्या करून स्क्वायरिंग करून टाकू x इज इक्वल टू t स्क्वेअर. आता याला डिफरेंशिएट करू. डिफरेंशिएट जर केलं मी विथ रिस्पेक्ट टू कशाने सांगा डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू t का x. टेल मी डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x का t ये तुम्हाला सांगता पाहिजे हो सांगा. x x का t ना बाबा काय करायचं x इज इक्वल टू t स्क्वायर. इथे पॅरामीटर काय t आहे ना. पॅरामीटर t आहे डिफरेंशियल रिस्पेक्ट टू t करावं लागेल बाबा. हे बघा x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t तर dx बाय dt. t स्क्वायर चा डेरिव्हेटिव्ह किती 2t. समजलं. मग तुम्हाला काय पाहिजे आता dx ची किंमत पाहिजे तर dx साठी आपण काय करू dx इज इक्वल टू 2t dt. हे करा dx इज इक्वल टू किती 2t dt. बस आता ठेवून देऊ तुमचा आंसर आला संपला. बघा एकदम सिंपल है. यहाँ पे सबसे इंपॉर्टेंट क्या है जब भी हमको ऐसा कुछ अलग से आएगा जैसा cos ऑफ रूट x एंगल में रूट x आया तो इसका इंटीग्रेशन ऐसे नहीं आता sin ऑफ रूट x इनटू इंटीग्रेशन ऑफ रूट x. दिस इज नॉट पॉसिबल. तो इंटीग्रेशन ऑफ cos रूट x में डायरेक्ट नहीं निकलता. इससे अपन सब्स्टिट्यूशन करें एंगल को t पुट अप करें रूट को अगर से डायरेक्ट डिफरेंशिएट करें तो फिर से रूट में आएगा. इसलिए हमने इसका स्क्वायरिंग करें x इक्वल टू t स्क्वायर डिफरेंशिएट किया
अजून इंटिग्रेशन क्या मिलेगा देखो r is equal to cos root x क्या लिया अपन ने t तो ये होगा cos t into dx से ये कितना आ गया 2t dt cos t into 2t dt। अब ये अपने कवरेज क्षेत्र में है ना, हाउ मेनी फंक्शंस, टू फंक्शंस है ना, cos मतलब ये एक फंक्शन है और 2t मतलब ये दूसरा फंक्शन है ना, cos t मतलब पहला फंक्शन 2t। अब तो ये तुम्हारे पास cos t into 2t। अब इसमें बोलो पहला फंक्शन कौन था, दूसरा फंक्शन कौन था, ये सांगा मला। यस, which one is first one, which one is second one। बोलो पहला कौन था, दूसरा कौन था? लोग सांगा था। अरे वाह, 2t पहिला, हाँ 2t पहिला, cos t दुसरा। व्हेरी गुड, 2t पहिला आणि बाकीचे झोपले का रे? इतका अशा तिसरा 14 दिवस आहे हा चॅप्टर घ्यायला आपण नीट रोल पार्ट आहे तुम्हाला। हा असं काय तो फंक्शन कळत नाही तुम्हाला कोण कोणता आहे, हा तर कळतो ना, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे। आणि हे कोणता आहे तुम्हाला 100 वेळ सांगितलं, 2x 2t 2z 2y म्हणजे x y z t व्हॉट एव्हर मे बी व्हेरिएबल्स विथ रिस्पेक्ट टू ds त्यामुळे हा काय झाला मग, हा अल्जेब्रिक आहे, 2t अल्जेब्रिक आहे आणि cos t कोणता आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। असं काय करायचं तुम्ही, हे युनिट टू बी करावं लागेल तुम्हाला। हे पहिला झाला आणि हा दुसरा। अल्जेब्रिक म्हणजे पहिला येतो, ट्रिग्नोमेट्रिक दुसरा येतो, म्हणजे दुसरा काय होतं, युनिट टू विसरून नका, युनिट टू फर्स्ट फंक्शन as it is integration of second मोठा इंटिग्रेशन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 2t चा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन आणि dt। This is the answer now। आता याला सॉल्व करायचं सांगतो काय आहे, तर एकदम सिंपल आहे, तुम्ही टाइमपास करत काय होणार, तुम्हाला फक्त इंटिग्रेशनचा फॉर्म्युला पार्ट आहे बस। cos t चा इंटिग्रेशन sin sin t डेरिव्हेटिव्ह 2 कारण t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t1 कॉन्स्टंट बाय 2 cos t चा इंटिग्रेशन sin t आणि पुन्हा काय आहे का dt चा, हे तुम्हाला आन्सर आला 2t sin t माइनस दोन कॉन्स्टंट इंटिग्रेशनचा बाहेर, इंटिग्रेशन मध्ये sin t चा इंटिग्रेशन माइनस cos t, तर हा माइनस minus और शेवटी t च्या जागी t ची किंमत 2, t किती आहे रूट x, 2 रूट x sin रूट x 2 cos रूट x आला का? हो सर। आता हे आला असेल तर तुम्ही जर मागे पहा, तुमचा लास्ट क्वेश्चन बघा, cos क्यूब रूट x dx कोणता क्वेश्चन होता, हा सेम क्वेश्चन आहे, फक्त त्यांनी काय म्हणलं रूट x च्या जागी सेम दिलेला आहे cos क्यूब रूट x dx। तुम्हाला सांगा डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येतो का, नाही, तर आपण काय विचार करायला पाहिजे, याला आपण जेव्हा जेव्हा डायरेक्ट करता येत नाही तेव्हा तेव्हा आपल्याला सबस्टिट्यूशन साधणार, तर सबस्टिट्यूशन साठी सेम put cube root x is equal to 3 taking cube on both side है ना, तो ये कितना मिला तुमको, x is equal to t का पावर 1/3 है ना, क्यूब रूट है ना, क्यूब रूट ऑफ x is equal to कितना मिला, तो क्या करेंगे हम इसका कौन सा पावर लेंगे, थर्ड पावर लेंगे। अरे बाबा रूट x का स्क्वायरिंग केलता है तो क्यूब घ्या, तर काय भेटणार, क्यूब जर घेतला तर काय भेटणार, x is equal to किती t क्यूब, नाही आला, अरे काय कमाल आहे तुमची, x चा पावर 1/3 is equal to t असा आहे, क्यूब रूट म्हणजे x चा पावर 1/3, दोन्ही बाजून क्यूब घ्या, क्यूब घेतलं तर काय होणार, si क्यूब आणि si क्यूब, असं केलं तीन तीन कॅन्सल, x is equal to काय भेटणार t क्यूब आला। पहिले काय घेतो होतो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, येते क्यूब ऑन बोथ साइड, दोन्ही बाजून क्यूब करा, असा भेटेल आपला। सेम क्वेश्चन आहे, तुम्हाला करता येईल आता, कॉपी पेस्ट आहे, डिफरन्शिएट केलं तर 3t स्क्वेअर है ना, पावरला खाली पावर मध्ये कमी, तरी तुम्हाला 3t स्क्वेअर सेम।
हे तुम्हाला मग किती आला cos t cos t ठीक है cos t फंक्शन तो नाही cos t नाही आता हे जर आपण काय घेतलेलं आहे आपण cos t बरोबर आहे इनटू dx चा तुम्हाला काय भेटणार आहे सेम क्वेश्चन आहे सेम आहे तुम्ही काय बघायला वेळ सारखा करता येईल का सांगा आता 3t² dt बोला आता करता येईल का लिहून ठेवीन हो सर. काय बाकीचा आवाज येतोय मुलीचं काहीच सांगत नाही मुलीला फक्त मोबाईल घेऊन झोपायले का करता येईल का हो सर. बस संपलं एकदम सोपं आहे लिहून ठेवले करायचं तो व्हॉट हॅपन फर्स्ट फंक्शन ॲज इट इज जाऊ दे आता आहे माझ्याकडे तर मी कॉपी पेस्ट करतो तुम्ही सांगा मला फास्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस वन 3t² चा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ cos t dt ते मला आला 3t² cos t इंटिग्रेशन sin t मायनस हे किती भेटतं मला 60 है ना 60 बरं ठीक आहे ना बरोबर ना 3 2 6 t आणि cos t इंटिग्रेशन sin t dt आता इथे काहीमध्ये थोडं ट्विस्ट आहे बस बाकी काही टेन्शन घेऊ नका इथे काहीमध्ये ट्विस्ट पडल्यावर इथे एकामध्ये चालता पण इथे तुम्हाला दोनदा करावं लागेल तर काय असणार नाही दोनदा असू द्या तीनदा असू द्या आपल्याला काय करायचं हे तुम्हाला 3t² sin t मायनस बरोबर 6t sin t मध्ये 6 ला तुम्ही बाहेर काढा किंवा मध्ये ठेवा काय असणार नाही सांगा मला हे दोन फंक्शन झाले पुन्हा एक मध्ये काय झाला 6t आणि किती sin t मला सांगा पहिला कोणता पुन्हा दोन फंक्शन झाले ना सांगा पहिला कोणता 60 पहिला sin t दुसरा. बस आता इथे लिहून ठेवी असं ब्रॅकेट करा लिहून ठेवी सुरू करा आपल्याला कामाला फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन आणि तोच राष्ट्रीय खालचा सो संपलेला आहे इथे 3t² sin t हे काय म्हटलं मायनस 60 sin t चा इंटिग्रेशन मायनस cos t इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ 60 6 है ना 6 that derivative is 6 constant and sin t integration again minus cos t the minus minus become plus cos t into the आणि लास्ट शेवटचा आन्सर आलेला आहे 3t² sin t मायनस मायनस प्लस राहू द्या हे ऍक्टिव्हिटीज नंतर ओपन करू द्याला minus 60 cos t plus 6 constant cos t integration sin t आणि शेवटी प्लस 600 पूर्णच करून दिले मी है ना पूर्णच करून दिले तुम्हाला सॉल्व आता 3t² sin t मायनस मायनस प्लस आणि हे मायनस प्लस मायनस आणि शेवटी t च्या जागी t ची किंमत आला का रे हो सर. आता फक्त प्रॉब्लेम काय होता मागे एकच मध्ये झालं आता इथे दोन फंक्शन पुन्हा आले तर पुन्हा दोन आले तर पुन्हा युनिटी द्यावा लागेल हे लक्षात घ्या 60 एक फंक्शन sin t एक फंक्शन तर 60 म्हणजे अल्जेब्रिक पहिला आणि sin t म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक दुसरा पुन्हा याच्यामध्ये दोन फंक्शन आले पुन्हा मी काय वापरला u * v बस एवढंच फरक असेल बाकी काही इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये काही ठिकाणी फंक्शन दोनदा येईल दोनदा मल्टिप्लिकेशनला येईल म्हणजे पहिले सुद्धा इथे पण आला होता याला सॉल्व्ह करून पुन्हा दोन आले तर पुन्हा दोन त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स लावायचं म्हणजे कंटाळा नाही करायचा हातात लावलं होतं वरी आता सेकंडला काय करायचं असं नाही दोनदा आला तीनदा आला किती वेळ जरी आले दोन फंक्शन दिसले कि वी हैव टू अप्लाई इंटीग्रेशन बाय पार्ट्स जब भी दो फंक्शन दिखेंगे हम दो इंटीग्रेशन बाय पार्ट्स अप्लाई करेंगे है ना उसका ऐसा कंट्रोल नहीं करेंगे यहाँ पे ये यहाँ पे अभी लगाए थे अब यहाँ पे क्या करने का वैसा नहीं दोनों जगह पे हमको लगाना पड़ेगा यहाँ पे भी दो फंक्शन मल्टीप्लिकेशन में अगेन अप्लाई इंटीग्रेशन बाय पार्ट्स एंड सो ठीक है तो इस तरीके से हमने दो क्वेश्चन एक साथ कवर कर दिए क्वेश्चन नंबर कौन था 15 और लास्ट क्वेश्चन ठीक है चलो अगला 16 झाला म्हणजे तुम्ही 16 झाला ना है ना 16 झाला ना हो सर. झाला. मिनिंगच ठेवत नाही रे. मी काय विचारलो तुम्ही काय अंतर देत नाही मग आता 18 घेऊ 18 आणि 19 घेऊ कारण का मला एकदम म्हणजे एक्साइटमेंट वाढली मला 18 आणि 19 ला बघून
कारण एवढं सोपे क्वेश्चन आहे, पहिले सोपे क्वेश्चन घेऊन नंतर ते. हे बघा इतका सोपं आहे की तुम्हाला सुद्धा वाटेल की बाबा एका तुम्हाला दिली जाईल. व्हेरी 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 सोपा. बघ that I is equal to integration of sine of log x square, sine of log x square upon x into log x dx. चलो बताओ जल्दी से इसका इंटीग्रेशन बताओ. हाँ, जब कुछ ना सोचे तो क्या लगाएं, है ना. जब भी इंटीग्रेशन में कुछ नहीं सोचेगा तो हम क्या लगाएंगे, क्या यूज करेंगे, सांगा है क्या यूज करना है. बोला सबस्टिट्यूशन. और सबस्टिट्यूशन मध्ये मला सांगा काय पुटअप करू मी t इज इक्वल टू ला. व्हॉट यू टू लॉग एक्स log x. बरोबर सांग वैभव. आवाज येत नाही तुझी बरोबर वैभव. log x. नाही बेटा. हा सांग तुला कोण म्हणला काय. log x square it is equal to t. हा ठीक आहे. कारण का लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे 99.99% सबस्टिट्यूशनचा विसरू नका. सबस्टिट्यूशनला पूर्ण बेस इंटिग्रेशनचा 99.99% ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा अँगलला, एक्सपोनेन्शियल फंक्शनचा पॉवरला, पॉवर फंक्शनचा बेसला, लॉगचा अँगलला, अंडररूट मध्ये फंक्शन असतील तर त्याला टी पुटअप करा. हे 99.99% सांगितलं होतं. मग आता याच्यामध्ये साइन ऑफ लॉग एक्स का स्क्वायर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन के एंगल में साइन ऑफ लॉग एक्स का स्क्वायर है, तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन का जो एंगल है उसको हम क्या करेंगे, टी पुट अप करेंगे बाय यूजिंग दिस टू 99.99%. तो इसकी वजह से हम यहाँ पे क्या करेंगे, पुट टी इज इक्वल टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन के पूरे एंगल को लॉग एक्स का स्क्वायर, इसको हम टी पुट अप करेंगे. तो टी पुट अप करने के बाद इसकी डिफरेंशिएशन को dt by dx, पावर को नीचे, पावर में से एक कम और बेस में log x करेंगे तो कितना 1 by x. अरे वाह, मास्टर स्ट्रोक हो गया. तो खत्म ही होगा. खेल कर हम देखो यहाँ पे log x है, इसके डिवीजन में x है, यहाँ पे dx होना, तो dx को हम इधर लेके जाएंगे. यहाँ पे 2 की रिक्वायरमेंट नहीं है तो जिसकी जरूरत नहीं है उसको dt के साइड लाओ. dt by 2 ये 2 इधर आ गया. क्या बचा, log x अपॉन x और ये dx को इधर लेके चले जाओ. समझिए स्टेप एकदम सिंपल है ना. अब ये तामझाम इस पर को इंटीग्रेशन में, तो इंटीग्रेशन ऐसा रूप धारण करेगा, नागिन का रूप धारण करेगा इंटीग्रेशन, है ना. इच्छाधारी नागिन. I इज इक्वल टू इंटीग्रेशन, ये हो गया साइन log x के स्क्वायर को अपन ने पूरा क्या पुट अप करें t, तो ये हो गया sin t इनटू log x by x into dx, log x by x into dx के जगह पे dt by 2, तो ये हो गया gt by ना इंटीग्रेशन बाय पार्ट्स, नाम का ना टर्म का कहीं सबला. एक तुम्हाला काय 1/2 कांस्टेंट इंटीग्रेशन चा बाहेर इंटीग्रेशन मध्ये राहिला sin t dt. खत्म. तो sin t का इंटीग्रेशन बाई और बढ़ो, बोलो sin t का इंटीग्रेशन माइनस cos x minus माइनस cos t. हो गया -1/2 cos ऑफ t के प्लस पे t की वैल्यू आणि प्लस ना इंटीग्रेशन बाय पार्ट्स, नाम का ना टीम का ना डम का. समझो सब्स्टिट्यूशन का क्वेश्चन. ये एक्चुअल किसका क्वेश्चन था, सब्स्टिट्यूशन. तो सब्स्टिट्यूशन में ये याद रखना चाहिए ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन के एंगल को, एक्सपोनेंशियल फंक्शन के पावर को, पावर फंक्शन के बेस को, लॉग के एंगल को, अंडर रूट के फंक्शन को क्या पुट अप करेंगे.
चलो अगला क्वेश्चन सेम 19 क्वेश्चन लेंगे हम 19 क्वेश्चन लहान मुलांचा आहे तुम्ही करून बघा ते. हा 19 क्वेश्चन का एका सोळीचा आंसर है भले ही वो क्वेश्चन इंटीग्रेशन का पार्ट्स में पूछे हुआ है ना, मगर वो इंटीग्रेशन में पार्ट्स यूज ही नहीं हुआ उसमें. अपन क्या करेंगे जबरदस्त छोड़ लगाएंगे. ये तो सब्स्टिट्यूशन का क्वेश्चन है, लहान मुलांचा क्वेश्चन है कि अपन सब्स्टिट्यूशन में पाहिला असेल log x by x into dx. बोलो क्या करो, बोलो क्या करो. यस सब्स्टिट्यूशन का क्वेश्चन जल्दी बोलो फास्ट. Put Put t log is equals to log x. T is equal to Yeah, very good, very good, very good. छान. Put t is equal to log x dt by dx. चला दोन क्वेश्चन पे करते हैं इसे बहुत सिंपल. हे झाला dt by dx, हे झाला dx by. ठेवून द्या तामझाम. ठेवून द्यायच्या तामझाम. इंटीग्रेशन क्या रूप धारण करेगा? इच्छाधारी नागिन का रूप धारण करेगा. log x मतलब t और ये dx by x मतलब dt. एक का उसके पावर में 1 तो ये होगा इंटीग्रेशन t स्क्वायर बाय 2 प्लस c. t की जगह पे t की वैल्यू l खत्म log x स्क्वायर बाय 2 प्लस राइट. आलं त्यामुळे मी पहिले 18 आणि 19 घेतलं कारण मला माहिती आहे इतके सिंपल आहे. त्याच्यामध्ये इंटिग्रेशनचा पार्ट हा कुठेच वापरला. पुस्तकात जर ते क्वेश्चन मध्ये काय दिलं असेल तर ते क्वेश्चन म्हणजे आन्सर मध्ये वेगळं दिलं असेल तर चुकलेलं आहे. इट इज द राइट मेथड ऑफ डूइंग सच टाइप ऑफ क्वेश्चन. हे एकदम करेक्ट मेथड आहे. पुस्तकात जरी त्यांनी काही चुकी दिलं असेल तर चुकीचं असेल. इट इज करेक्ट वन. राइट आहे. आला आला का? हो सर. हो सर. दोन क्वेश्चन आहे. एक क्वेश्चन नंबर 17 आणि क्वेश्चन नंबर 19 संपला. मग पहिला क्वेश्चन थोडा मोठा होता मग पण आता तुम्हाला बघा स्टार्टिंगला ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशनचा पार्ट घेतला त्यावेळेस तुम्हाला थोडा हार्ड वाटू लागला. पण आज कंडिशन अशी तुम्ही 2 ते 3 लेक्चर पाहिले तुम्हाला तो सोपा वाटू लागला. असा असतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पहिले स्टार्टिंगलाच बघून घाबरून जायची गरज नाही. तर बरेच मुले 13-15 जे काही 15-16-18-20 असायचे आता 10-12 आहे का घाबरायला ते पहिले बघूनच आरवली आरडले आणि काहीच नाही. 3-4 तुम्ही लेक्चर करून बघा तुम्हाला सोपं वाटतं. असं आहे. खूप सिंपल इंटिग्रेशन आणि त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या चॅप्टरला आम्ही पहिल्यांदा सांगितलं 2 ते 3 वेळेस की डेफिनेट ज्याला इंटिग्रेशन येतो इनडिफिनिट त्याला डेफिनेट इंटिग्रेशन डेफिनेटली येईल एकदम. चलो नेक्स्ट क्वेश्चन है. नेक्स्ट क्वेश्चन है इंटिग्रेशन x cos cubic dx. सांगा पहिला कोणता दुसरा कोणता? टेल मी फर्स्ट वन कोणता सेकंड वन कोणता? X दूसरा cos 3x. पहिला कोणता? पहिला कोणता? x दिला X. x पहिला x दोन फ्रॉम अल्जेब्रिक आणि दुसरा ट्रिग्नोमेट्री. आता याला जर आपण सॉल्व केलं तर बघा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज. अरे बघा रे बघा रे बघा 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 ठीक आहे. चल काय सांगा रूल सांगा मला. हा पहिला आणि हा दुसरा सांगा मग रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस मोठा इंटिग्रेशन. पहिले का डेरिव्हेटिव्ह दुसरे का इंटिग्रेशन आणि हाफ dx. आता महत्वाचं काय की फक्त फॉर्म्युला पार्ट असला फॉर्म्युला लावला असा नसतो. बरं एक काम मला सांगा तुम्हाला मी मागे काहीतरी 2 क्वेश्चन दिले होते वाटतं 10, 11 आणि 12 केले का तुम्ही? 10, 11, 12 जमले का तुम्हाला? जमले का? हे करून पाहिलं का? 10, 11, 12 हे 3 क्वेश्चन सांगितलं होतं करून पाहिले का? कोणाही काहीतरी सांग. आज करतात किंवा उद्या करतात ते तुम्ही सांगा. केलं का 10, 11, 12?
आणि 9 हो काहीतरी सांगा. केलं काय बाबा? आवाज येते का माझी? तेव्हा काही सांगा ना. पोलीस नाही केलं का? आवाज येईल का माझी? यायला सर यायला. मग सांग ना, मग काय केलं की नाही मग गोष्ट? 10-11-12 केलं नाही सर. काय केलं? मग करून आज करून पाहता का दाखवायचं ते सांगा मला. पण ठीक आहे, आज तुम्हाला दिवस देतो मी. 10-11-12 करून पहा. उद्या आपण जर सेकंड क्वेश्चन सुरू केलं तर ते चालूला सांगा तुम्हाला कोणता क्वेश्चन नाही आला. जे नाही आला ते आपण घेऊ. ठीक आहे, चला टाइमपास करायची गरज नाही. चला फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस मोठा इंटिग्रेशन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन इंटू डी. जरूर बोलतोय कोण म्हणतोय आपण काय म्हणून. ओके, तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं बघा. आता लक्षात घ्या, इथे त्रास होणार तुम्हाला की cos क्यूब x चा इंटिग्रेशन तुम्हाला काढता येत नाही है ना. मग cos क्यूब x चे इंटिग्रेशन काढता येत नाही तर काय करावं है ना. बघा मी काय सांगितलं लक्षात घ्या. cos x चा इंटिग्रेशन आला असतं तर आपण डायरेक्ट घेतला असता cos x इंटिग्रेशन. पण cos क्यूब x आला तर cos क्यूब x चा इंटिग्रेशन तुम्हाला काढता येत नाही. तर पहिले तुम्हाला cos क्यूब x ची व्हॅल्यू काढावं लागेल, नंतर मग त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. तर बघा आता पहिले cos क्यूब x ची व्हॅल्यू काढता येईल तुम्हाला. सांगा बरं cos क्यूब x ची व्हॅल्यू काय असेल? जस्ट टेल मी. लक्षात घ्या, cos क्यूब x किंवा sin क्यूब x आला तर तुम्हाला ट्रिपल अँगल कडे जावं लागेल. तर बघा आता cos 3x चा फॉर्म्युला आहे 3 cos x 4 cos x minus 3 cos cube x square x. काय असतो? क्यूब एक्स. हा फॉर्म्युला आहे 4 cos x minus 3 cos cube x. इथून तुम्हाला याची किंमत काढता येईल. मायनसचा 3 इकडे गेला तर 3 cos cube x सर 4 cos क्यूब आहे. 4 cos x minus cos. त्यामुळे cos क्यूब x ची व्हॅल्यू जर पाहिली आपण तर cos क्यूब x ची व्हॅल्यू असेल 4 cos x minus cos 3x divided by. ही आहे cos क्यूब x ची व्हॅल्यू 4 cos x minus cos 3x divided by 3. किंवा त्याला पुन्हा जर आपण सॉल्व केलं तर तुम्हाला ही व्हॅल्यू तुम्हाला जर याच्यामध्ये ठेवलं आपण cos क्यूब x साठी त्याचे इंटिग्रेशन तुम्हाला वेगळं घ्यावं लागेल. आपण डायरेक्ट याची एक काम करू, साइडला आपण त्याचं इंटिग्रेशन घेऊन टाकून डायरेक्ट याच्यात ठेवून देऊ. कळाले का मी काय सांगितलं? कळालं का? कळालं तुम्हाला? गडबड नाही करायचं आपल्याला. सांगा बरं कळालं का तुम्हाला? कळालं का? नाही सर 4 cos क्यूब x आहे ना. 4 cos क्यूब x 4 cos क्यूब x minus 3 cos x आहे का? काय फॉर्म्युला काय सांगा? cos 3x चा फॉर्म्युला सांगा. काय फॉर्म्युला? फॉर्म्युला कन्फ्यूज झाले तुम्ही. 1 मिनिट तुम्हाला फॉर्म्युलाचा शॉर्टकट सांगतो. फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचं बघा. सर्वात पहिले sin क्यूब x सॉरी sin 3x cos क्यूब x आहे सर. 1 मिनिट मी चेक करतो. sin 3x चा फॉर्म्युला माझ्या शॉर्टकटने बघा. मला फॉर्म्युला बघायची गरज नाही. मला शॉर्टकट मध्ये लक्षात येतो की चुकलं नाही. sin 3x चा फॉर्म्युला आहे 34 नंबरची गाडी
3 sin x minus 4 sin cube x. हा, कोणत्या नंबरची गाडी? 34 नंबरची गाडी. पहिली 3 नंतर 4. 34 नंबरची गाडी. cos 3x चा फॉर्म्युला जर पाहिला तर 43 नंबरची गाडी उलटा 4 इकडं 3 इकडं. यस राईट आहे सा. फॉर्म्युला मध्ये इथे आहे 4 cos cube x. कधी लक्षात घ्या 4 सोबत हा 3 असेल. 4 सोबत हा 3 असेल. 4 cos cube x minus 3 cos x. मला 2च मिनिटात चेक करता येईल फॉर्म्युला चुकलं का नाही. तर कशाला लक्षात घ्यायचं शॉर्टकट sin 3x मध्ये 34 नंबरची गाडी. इथे जर 4 आला तर त्याला पॉवरला किती असतो 3. त्याप्रमाणे cos 3x मध्ये उलटा असेल 43 नंबरची गाडी. पहिले 4 नंतर 3 आणि जिथे 4 आला त्याचा पॉवरला काय असेल cos 2x. हे लक्षात घ्या. जिथे 4 आला त्याचाच पॉवरला किती असतो 3. जसे इथे 4 आला त्याच्या पॉवरला 3. तर लक्षात आला पाहिजे sin चा फॉर्म्युला cos मध्ये देखील 4 जर आला तर पॉवरला किती असेल 3. ठीक आहे ओके गुड वन. तर फॉर्म्युला तुम्हाला मी लक्षात आणलं हे शॉर्टकट असा आहे. तर मग आता आपण काय करतोय बघा त्याच्यामध्ये काय करता येईल आता cos 3x चा फॉर्म्युला काय आला 4 cos cube x minus 3 cos x. इथून तुम्हाला पुन्हा याची किंमत काढता येईल तोच आहे ना सेम मेथडने जायचं 4 cos cube x is equal to minus चा 3 cos x तिकडे पाठवा ते तुम्हाला भेटणार cos 3x plus 3 cos x. तर तुम्हाला cos cube x ची व्हॅल्यू आली cos 3x plus 3 cos x divided by 4. हे आला cos cube x ची व्हॅल्यू. तर आपल्याला cos cube x ची व्हॅल्यू कशामुळे काढायचा कारण आपल्याला त्याचं इंटिग्रेशन काढायचा. एक तर तुम्ही हे व्हॅल्यू याच्यात ठेवा किंवा साइडला याचं इंटिग्रेशन काढा आणि त्या ठेवा. हे सोपं जाईल तुम्हाला साइडला इंटिग्रेशन काढायचं. इंटिग्रेशन cos cube x dx ची व्हॅल्यू जर काढली आपण त्याच्यामध्ये 1/4 काय आहे कॉन्स्टंट. इंटिग्रेशन मध्ये किती टर्म्स 2 टर्म. एक इंटिग्रेशन cos 3x चा आणि एक इंटिग्रेशन 3 cos x चा. बोर्डचा नंतर लगेच आपण डिफरन्शिएशनचा पुढे घेणार आहे. आजपासून सुरू करणार आहोत. सकाळी डिफरन्शिएशन असेल आणि 4 वाजता ट्रिग्नोमेट्री असेल. ठीक आहे. तर बघा आता cos cube x dx is equal to 1/4 कॉन्स्टंट इंटिग्रेशन मध्ये cos 3x dx प्लस इंटिग्रेशन मध्ये 3 cos x into dx. हे संपलं. मग काय करायचं बघा इंटिग्रेशन घ्यायचं सांगा किती आलं 1/4 cos 3x इंटिग्रेशन सांगा तुम्ही. मी तसं सांगा cos 3x इंटिग्रेशन sin 3x by 3. गुड. असं 5 सांगायचा टाइमपास करू नका. sin 3x by 3 व्हेरी गुड. आणि हे तर 3 काय आहे कॉन्स्टंट आणि cos x चं इंटिग्रेशन sin x. ठीक आहे cos x चं इंटिग्रेशन sin x 3 कॉन्स्टंट. आता 4 ने मल्टिप्लाय करा शेवटचं किती तुम्हाला sin 3x by 12 प्लस 3 sin x by 4. ही किंमत आली cos x ची. याच्यामध्ये ठेवून घेऊ आपण cos cube ची. मी तुम्हाला लिखून घेतो मी x इंटिग्रेशनची डायरेक्ट व्हॅल्यू sin 3x by 12